नमस्कार. सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात नागपूरसह 3 ठिकाणी नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा दिवाळी बोनस. मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. सर्व राज्यांना केंद्राला सहकार्य करण्याचं राजनाथ सिंह यांचं आवाहन. आधार कार्डच्या स्वेच्छा वापराविषयीच्या निर्णयाचा फेरविचार करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. प्रकरण सोपवलं खंडपीठाकडे. आणि न्यूझीलंड विरुद्ध नेल्सन इथं आज झालेल्या हॉकी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत बरोबरी. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्लीमध्ये इंडिया गेट नजीक राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालयाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीनंतर या निर्णयाबद्दल माहिती दिली. स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांची संख्या 22,500 इतकी असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात नागपूर, आंध्र प्रदेशात मंगलगिरी आणि पश्चिम बंगालमध्ये कल्याणी इथं नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. निरांचल ही राष्ट्रीय जलव्यवस्थापन योजनाही आजच्या बैठकीत संमत झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा निर्णयही आज झाला. यामुळे सुमारे 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या महिन्यात 8,897 रुपये बोनस मिळू शकेल. यंदा ही 78 दिवसांचा बोनस देण्याचा प्रस्ताव रेल्वेनं मांडला होता. त्यामुळे रेल्वेवर सुमारे 800 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. विविधता, एकता, सहनशीलता ही भारतीय समाज जीवनाची मूल्ये आहेत. या मूल्यांचा आदर करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. नवी दिल्लीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. युगानुयुगे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीमुळे ऐक्य टिकून राहिलं आहे. परस्परांच्या मताचा आदर ही बाब लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. मानवी तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत आज मानवी तस्करी संबंधातल्या एका राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. दक्षिण आशियात मानव तस्करीचे सर्वात जास्त बळी पडतात असंही त्यांनी सांगितलं. यावेळी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसंच संघटनांचा सन्मान करण्यात आला. जातीयवादासंदर्भातला कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी या संमेलनात दिला. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या नियोजित स्मारकाचं भूमिपूजन च्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवात होऊन स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार भाई गिरकर यावेळी उपस्थित होते. स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षपदी राज्यपाल चे विद्यासागर राव असतील तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान चैत्यभूमीचंही दर्शन घेणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष पुतळा 150 फूट उंचीचा असेल. स्मारकाच्या परिसरात 13,000 लोक बसू शकतील असं सभागृह असेल. तसंच स्ट्रगल म्युझियम नावाचं विशेष दालन उभारण्यात येईल. याबरोबरच इथं राज्यघटना दालन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दालनही असेल. स्मारकात मुलांसाठी भव्य वाचनालय, अतिथीगृह, नाट्य चित्रपटगृह यांचाही समावेश असणार आहे. जागतिक बँकेच्या येत्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक अहवालात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर अशी नोंद झालेली दिसेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत व्यक्त केला. महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या महाराष्ट्र औद्योगिक परिषदेत ते बोलत होते. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत असून उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध 76 परवान्यांची संख्या 37 वर आणण्यात येत असून लवकरच ती 25 पर्यंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही ते यावेळी म्हणाले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला गती देण्यात येत असून अमरावतीप्रमाणे इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव इथंही टेक्स्टाईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिधापत्रिका आणि एलपीजी गॅस सिलेंडर वितरणासाठीच केवळ आधार कार्डाचा वापर करावा या निर्णयाचा फेरविचार करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यायमूर्ती जे चलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हे प्रकरण त्रिसदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्याचे आदेशही दिले. आधार कार्डाचा वापर म्हणजे गोपनीय स्वातंत्र्यावर घाला आहे असा दावा करणाऱ्या याचिकेवर 11 ऑगस्टला निर्णय देताना
आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं। या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणाऱ्या याचिका भारतीय ओळख क्रमांक प्राधिकरण, रिझर्व्ह बँक, सेबी आणि निवृत्ती वेतन नियामक मंडळ आणि काही राज्यांनी दाखल केल्या होत्या। पुण्यातल्या FTII संस्थेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये एक बैठक घेण्यात आली। माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांनी यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव संजय मूर्ती, फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा, FTIIचे संचालक प्रशांत पाठरावे तसंच निबंधक VC बोडखे या चर्चेत सहभागी झाले होते। या संदर्भातील पुढील बैठक येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे। सचिव सुनील अरोरा यांनी आज राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसंच मुंबई दूरदर्शन केंद्रालाही भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। वाशिम जिल्ह्यात पडलेला अपुरा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचं कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे। या रोगावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर पिकाच्या नुकसानीच्या प्रमाणात वाढ होऊन उत्पादनात घट होऊ शकते अशी शक्यता वर्तवत यावर तातडीनं उपाययोजना करा असा सल्लाही तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे। तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल अशी माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत खत आणि पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करत वाशिममधल्या डोंगरकिन्ही इथल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात विविध पिकांचं भरघोस उत्पादन केलं आहे। वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतीत सोयाबीन या एकाच पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। मात्र सतत एकच पीक घेतल्यानं जमिनीचा पोत तर कमी होतोच परंतु उत्पादनातही घट होते। ही समस्या लक्षात घेत डोंगरकिन्ही इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ऑटोमेशन युनिटचा वापर करत पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे। या युनिटमुळे पिकांना आवश्यक तितकंच खत आणि पाण्याचं नियोजन करणं शक्य झालं आहे। यामुळे मजुरी तर वाचतेच शिवाय पाण्याचीही बचत होते। वेगवेगळे पिकांची माहिती घेतली त्यानुसार मग आम्ही एक 8 ते 10 पिकाचा प्रयोग आमच्या शेतावर केला। त्यामध्ये केळी, पपई, मिरची, अद्रक, हळद आणि कॉटन त्यासोबत भाजीपाल्यामध्ये कोबी ही घेतलेली आहे। आता या सर्वांची मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही एक नवीन क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ज्याला ऑटोमेशन युनिट म्हणता येईल हे आम्ही अडॉप्ट केले। त्याची व्यवस्थित माहिती घेतली आणि आमच्या शेतावरती आम्ही उभारले। त्या युनिट मार्फत प्रत्येक पिकाला पाहिजे तेवढं पाणी, पाहिजे तेवढं खत, आवश्यकतेनुसार त्याची मॅनेजमेंट आम्ही केली। या युनिटसाठी 10 लाख रुपये इतका खर्च आला असून वाशिममध्ये प्रथमच असा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे। पीक पालट पद्धतीला आधुनिकतेची जोड देणारा देशमुख यांचा हा प्रकल्प इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल। वळूया पुढच्या बातम्यांकडे। निसर्गावर अतिक्रमण करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याच्या कारस्थानांना आता लगाम बसू शकेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज व्यक्त केला। लवासा प्रकल्पासाठी बेकायदेशीररित्या संपादित केली 200 एकर जमीन आदिवासींना परत करायचा आदेश मावळ मुळशी प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे। या निर्णयावर पाटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। नांदेड इथं वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी आमच्या प्रतिनिधीशी त्या बोलत होत्या। लवासा प्रकरणी चुकीच्या परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। विद्यमान सरकारनं स्मार्ट सिटी संकल्पना राबवताना पर्यावरणाचा विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाची जीवनशैली खऱ्या अर्थानं स्मार्ट होईल इकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदांच्या हक्काच्या कराच्या निधीची रक्कम राज्य सरकारकडून वेळेवर मिळत नाही। आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात अद्यापही थकबाकीची काही रक्कम शासनाकडून येणं बाकी असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी दिली। लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभरातल्या कामकाजाची माहिती यावेळी देण्यात आली। जिल्हा परिषदेला मंजूर झालेल्या निधीमध्ये नवीन नियमांमुळे अडथळे येत आहेत। गेल्या वर्षभरात लातूर जिल्हा परिषदेनं जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून जलसंधारणाची 101 कामं पूर्ण केली आहेत। यासाठी 2,17,00,000 रुपये खर्च आला असून त्यामुळे 73 कोटी लिटर पाणी उपलब्ध झालं आहे। राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेनं दरवर्षी 58 गावं स्मार्ट विलेज करण्यात येत असून 5 गावात कोअर बँकिंग सुविधा सुरू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। बीड जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे। या निराश झालेल्या शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आता कवी पुढे सरसावले आहेत।
आपल्या कवितांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा, अवस्था आणि समस्या मांडून त्यांच्या जीवनाला नवी उभारी देण्याच्या दृष्टीनं कवी नारायण सुमंत यांनी अन्य कवींच्या सहाय्यानं शेतकरी आधार यात्रा सुरू केली आहे। या यात्रेचा शुभारंभ काल रात्री बीड इथल्या छावणीवर करण्यात आला। यावेळी सुमंत यांच्यासह प्रभाकर साळेगावकर, अरुण पवार, सत्यप्रेम लगाड यांनी आपल्या कविता सादर केल्या। अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपो। पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपो। मग खेड्याकडे चला, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू। के मातीतले हे हुंदके मातीतले मजला छळाया लागले होणार हेच माझे मजला कळाया लागले हे हुंदके। स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्याच्या उद्देशानं मुंबईतल्या चेंबूर इथल्या विवेकानंद अभियांत्रिकी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज चेंबूर रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ केला। या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे 150 विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते। संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात वेळोवेळी आपले योगदान दिलं असून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचं काम यापुढेही करण्यात येणार आहे, असं संस्थेच्या उपप्राचार्य डॉ. एम. विजयलक्ष्मी यांनी यावेळी सांगितलं। या मोहिमेत मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारीही सहभागी झाले होते। रसायनशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला। स्वीडनचे थॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॅड्रिच आणि तुर्कस्तान अमेरिकेचे अजीज सॅकर हे 3 शास्त्रज्ञ या पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले आहेत। डीएनए मधल्या बिघाड पेशी कशा दुरुस्त करतात यावर या तिघांनी संशोधन केलं आहे। या अभ्यासामुळे कर्करोगासह इतर अनेक रोगांची कशी वाढ होते तसंच वृद्धत्वाची प्रक्रिया कशी होते याचा उलगडा होऊन अनेक उपचारांसाठी याचा उपयोग होऊ शकेल, असं निवड समितीनं म्हटलं आहे। हॉकी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 4 सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतल्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमानांवर 3-1 अशी मात करून भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली। काल झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 2-0 असं नमवलं होतं। नेल्सन इथं आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं सराव सामन्यातल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली। रणदीप सिंग, ललित उपाध्याय आणि निक्किन थिमय्या यांनी आज गोल करून भारताच्या विजयाला हातभार लावला। हवामान गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं। येत्या 36 तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 35, किमान 23, नागपूर 36, 20, नागपूर 36, 20, पुणे 33, 17, औरंगाबाद 34, 19, नाशिक 35, 17, कोल्हापूर 33, 22, रत्नागिरी 34, 23, सोलापूर 34, 20 आणि अमरावती 35, 21। ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशात नागपूरसह 3 ठिकाणी नवी आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा दिवाळी बोनस। मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध, सर्व राज्यांना केंद्राला सहकार्य करण्याचं राजनाथ सिंह यांचं आवाहन। आधार कार्डाच्या स्वेच्छा वापराविषयीच्या निर्णयाचा फेरविचार करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, प्रकरण सोपवलं खंडपीठाकडे। आणि न्यूझीलंड विरुद्ध नेल्सन इथं आज झालेल्या हॉकी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत बरोबरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। शहरामधलं वाढतं औद्योगिकरण, त्यामुळे होणारं प्रदूषण,
उपजीविकेच्या साधनांमुळे लोकसंख्येत झालेली वाढ तसंच त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पर्यावरण दक्षता मंचाचे महासचिव प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.